Hello dear students, today we are going to see time management. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण उत्तरपत्रिका लिहित असताना कशा प्रकारचं वेळेचं नियोजन करायचं आहे, टाईम मॅनेजमेंट कसा करायचा. कारण बरेच वेळेस काय होते, आपल्याला पेपर बघितल्यानंतर आनंद होत असतो, त्याचबरोबर आपल्याला एवढा पूर्ण पेपर पाहिल्यानंतर असं वाटते की आपला पेपर सोपा आहे, आपल्याला लिहिता आलं पाहिजे. पण आपल्याकडे उत्साहाच्या या गोष्टीकडे, त्यामुळे आपल्याला काय होतं, शेवटच्या प्रश्नापर्यंत आपल्याला वेळ पूर्ण मिळत नाही किंवा आपलं अपूर्ण प्रश्न राहतो लिहिण्याचं. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेळेचं नियोजन कसं करणार, किती वेळापर्यंत आपण कोणत्या क्वेश्चनला महत्त्व द्यायचं, याविषयी हा व्हिडिओ बघा. या ठिकाणी टाईम मॅनेजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक जो 1 आहे त्याला मिनिमम किती वेळ दिला पाहिजे, तर 30 मिनिटं त्या ठिकाणी द्यायचं, म्हणजेच अर्धा तास. प्रश्न क्रमांक 2साठी किती मिनटं द्यायची आहे तुम्हाला, 35 मिनटं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला जो प्रश्नपत्रिका मिळणार आहे त्या प्रश्नपत्रिकेला समजून सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या हातामध्ये जर प्रश्नपत्रिका आली असेल तर लगेचच आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, कोणत्या प्रकारच्या प्रश्नाला कशा पद्धतीने विचार करायचा, तर सगळ्यात पहिले प्रश्नपत्रिका चाळून बघायचं. विद्यार्थी मित्रांनो, लागलीच लिहू नका, पहिले चाळून बघा कोणता प्रश्न आपल्या वाचनातला आलेला आहे, कोणता प्रश्न अधिक चांगला आपल्याला समजतो आहे, त्याचबरोबर कोणता प्रश्न आपण चांगल्या प्रकारे केलेला आहे तो प्रश्न तुम्ही सुरुवातीला घ्यायचा, कधी पण लक्षात ठेवा उत्तर देत असताना. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, लिहित असताना जो प्रश्न आपण घेत आहोत त्या प्रश्नाला किती मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे, कारण त्या वेटेजकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण खूप लांबलचक लिहित राहिलो असेल आणि एकाच मार्काचं दिलेलं असेल तर 1 मार्कासाठी एक पूर्ण पेज उत्तर लिहिणं अपेक्षित नाही आहे. तर त्या ठिकाणी आपण किती मार्काला किती पद्धतीने लिहिलं पाहिजे, किती ओळी त्या ठिकाणी लिहिल्या पाहिजे, याचंसुद्धा आपलं लक्ष असणं गरजेची गोष्ट आहे. तर बघा, उत्तरपत्रिका लिहित असताना टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्यासाठी किती वेळ द्यायचा, तुम्हाला फक्त 30 मिनटं. म्हणजे 30 मिनटं तुम्ही देऊन त्या ठिकाणी हे करायचं, बघायचं की आपलं 30 मिनटामध्ये होते का, आणि व्हायलाच पाहिजे. आपल्याकडे घड्याळ असेलच, ते घड्याळामध्ये बघायचं, किंवा एखादा टोल पडतो त्यावेळेस तर लक्ष द्यायचं का आपण कोणत्या प्रश्न क्रमांकावर आहोत आणि आपल्याला कितीपर्यंत लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 जो आहे आपल्या इंग्लिशच्या पेपरमध्ये, जो प्रश्न क्रमांक 2 आहे त्यात हा 2 कोणता असतो, अनसीन पॅसेज असते. तर हा प्रश्न क्रमांक 2 बघत असताना त्यासाठी किती वेळ द्यायचा आहे, 35 मिनटं. बघा, याच्यामध्ये समरी पण लिहायची असते बरं विद्यार्थी मित्रांनो, आणि माइंड मॅपिंगसुद्धा हा प्रश्न इन्क्लूड असतो. तर तुम्हाला त्याच पद्धतीने तेवढा वेळ तुम्हाला त्याला देणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्याला किती मिनटं द्यायची, तुम्हाला 25 मिनटं द्यायची आहे. हार्डली 5 मिनिट इकडे तिकडे किंवा 30 मिनटं करा, 25 मिनटं शक्यतोवर लागायला पाहिजे त्या ठिकाणी. सनपास तुम्हाला त्या ठिकाणी 25 मिनटापेक्षा जास्त जरी लागलं असेल, 5-10 मिनिट तरीही चालेल. त्याच्या भर तुम्ही नेक्स्ट क्वेश्चनमध्ये घ्यायचा आहे, काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3ला किती मिनटं द्यायची, तुम्हाला 25 मिनटं द्यायची आहे. प्रश्न क्रमांक 4 हा जो असतो, हा कोणता आहे, प्रश्न क्रमांक 4 तुमचा रायटिंग स्किलचा आहे. रायटिंग स्किलमध्ये सगळ्यात पहिले बघायचं आपल्याला कोणता प्रश्न व्यवस्थित जमतो आहे, कोणत्या प्रश्नामधले बीट आपण सोडू शकतो, कोणते ऑर आहे, ऑर असणारे प्रश्न पहिले बाजूला काढायचे आणि त्यापैकी कोणत्या बीटमधून कोणता क्वेश्चन आपल्याला निवडायचा आहे त्याचा प्रश्न क्रमांक अचूक नोंदवा विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा अचूक करा, की जेणेकरून ज्या बीटमधून तुम्ही प्रश्न निवडला असेल त्याचं ॲन्सरसुद्धा त्याच बीटमध्ये द्यावं लागेल तुम्हाला. कुठलंही कोणत्याही ठिकाणी लिहित बसू नका, कारण की एक्झामिनर जो असतो, परीक्षकाला जर तुम्ही प्रश्न क्रमांक जर व्यवस्थित टाकले नाही तर जर तपासाला त्रास पडला तर परीक्षक काय होतो, तुमच्या मार्कावर त्याचा ताण दाखवत असतो. त्यामुळे व्यवस्थित आणि सुटसुटीत अक्षरामध्ये लिखाण असलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही अवश्य लक्षात ठेवा. लक्षात, की जेणेकरून आपल्याला जे गुण मिळणार आहेत ते तुमच्या हँडरायटिंगवर डिपेंड आहे. तुमचं सुवाच्य अक्षर असेल, परीक्षकाला व्यवस्थित वाचता येत असेल तर निश्चितच तुम्हाला त्या मार्क्सचा जरूर फायदा होईल. आणि म्हणून सुटसुटीत लिहा, आणि दिलेली जी काही ॲन्सर शीट आहे त्या ॲन्सर शीटवर कोणत्याही प्रकारची खाडातोड करू नका. प्रत्येक पानावर एक क्वेश्चन क्रमांक टाकून लिहत चला, की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लिहिल्यानंतर छान मार्क्स मिळतील. आणि लास्ट क्वेश्चन जो दिलेला असतो तो कोणता आहे, तो जो आहे तो प्रश्न क्रमांक 5 आहे.
जो म्हणजे नॉवेल सेक्शन. याला किती मिनटं द्यायची आहे आपल्याला? जे काही आपल्याकडे वेळ उरत असेल, जो रिमेनिंग टाईम आहे शिल्लक राहिला, जवळपास 40 मिनटं असतील तर 40 मिनटं त्याला दिले पाहिजे. आणि नॉवेल सेक्शन लिहित असताना एक काळजी घ्यायची, कोणत्या नॉवेलमधला पहिला एक प्रश्न क्रमांक टाकायचा आणि त्यानुसार तुम्ही त्याचं लिखाण करा, की जेणेकरून जे तुम्हाला आठवत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लिखाण करणे गरजेची गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सारासार आपण जर विचार केला, प्रश्नपत्रिका जर समजून घेतली आपण, तर तुम्हाला याप्रमाणे टाईम मॅनेजमेंट करणे सोपं जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, उद्याला होणारा जो तुमचा 12वीचा इंग्रजीचा पेपर आहे, तर त्या इंग्रजीच्या पेपरसाठी कुणीही मनात भीती बाळगू नका. पेपर अतिशय सोपा राहील. तुमचं वाचन झालेलं आहे, तुमचा अभ्यास झालेला आहे, तुम्हाला ग्रामरचे टॉपिक या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे. इव्हन कोणते ग्रामर टॉपिक करायचे, कोणत्या प्रकारचे नॉवेल करायचे, त्याचबरोबर कोणकोणत्या प्रकारच्या याला प्रश्न कशाप्रकारे विचारला जाईल हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. मागचे व्हिडिओ बघा आणि जेणेकरून त्याचं रिसाइटमेंट करा, पाठन करा, बघा उघडून थोडं आणि त्यानुसार तुमच्या वहीमध्ये नोंद करा. अप्रिसिएशन हा टॉपिक आपण टाकलेला आहे व्हिडिओमध्ये, यूट्यूबला सर्च करा. त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास रिव्हिजन करा. आज जास्त वेळ तुम्ही जागरण करायचं नाही. त्याचबरोबर सतत मनन करा, पठण करा आणि उद्या जाणत असताना परीक्षेला अर्धा तास अगोदर जा सेंटरला. जे कोणतं सेंटर तुम्हाला मिळालेलं असेल त्या सेंटरवर जात असताना शांत दिमाग म्हणजे स्टे काम, शांत डोकं ठेवायचं आपल्याला, शांत चित्ताने पेपरात जायचे आहे. मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नका. एक छान चालणारे जे पेन आहे ते पेन यूज करा आणि उत्तरपत्रिका लिहित असताना त्याच पेनचा वापर करा. त्याला एकाच पेननी अंडरलाईन करायचं, एकाच पेननी अक्षर काढायचं. 2-2 पेन यूज करू नका. कारण आपल्याला बरेच वेळा सवय असते की रेड पेन आपण अंडरलाईनसाठी वापरतो आणि एका निळ्या पेनने लिहितो. तसं करू नका विद्यार्थी मित्रांनो. ते सुद्धा बोर्डच्या दृष्टिकोनातून रॉंग आहे. त्यामुळे तसं करायचं नाही. ओन्ली यूज ब्ल्यू पेन. फक्त तुम्हाला कोणता पेन वापरायचा आहे? ब्ल्यू पेन वापरायचा आहे. इव्हन तुम्ही ब्लॅक पेन पण वापरू शकता, पण जनरली ब्ल्यू पेन वापरणं गरजेची गोष्ट आहे. छान असे त्याला घोटून ठेवा पेनाला आणि त्यानुसार ते पेनसोबत घेऊन जा पेपरमध्ये. एखादी बॉटल पाण्याची सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला पाणी पिण्यासाठी अडचण येणार नाही. आणि शांतपणाने पेपर तुम्ही सोडवा. उद्याच्या पेपरसाठी म्हणजे इंग्रजीच्या पेपरसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या बेस्ट ऑफ लक. फारच छान सुवाच्य अक्षरामध्ये सर्वांनी पेपर लिहा आणि घवघवीत यश तुम्हाला मिळो. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला छान यश प्राप्त हो अशी मी या ठिकाणी या समीक्षा कोचिंग क्लासेसतर्फे एक मनातून सदिच्छा व्यक्त करते. सर्वांनी छान पेपर लिहा, सुवाच्य अक्षरात लिहा आणि भरघोस मार्क मिळवा. थँक्यू.